फुलसौंदर मळा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता। सत्कर्म करून भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे। सचिन जगताप। अहिल्यानगर ही संतांची भूमी आहे। ज्ञान आणि अध्यात्म या क्षेत्रात अग्रेसर आहे। आपल्याला उज्ज्वल संस्कृतीचा वारसा आहे। विविधतेत एकता ही भारताची संस्कृती आहे। भारतीय संस्कृती पाश्चिमात्य देशाप्रमाणे आधारलेली नसून त्यागावर आधारलेली आहे। त्यासाठी सर्वांनी अध्यात्माचा प्रचार व प्रसार करावा। त्यातूनच मनुष्याला शांती लाभणार आहे। मनुष्य जन्म हा आपला व आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी मिळालेला आहे। या जन्मात आपण सत्कर्म करून भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे। अखंड हरिनाम सप्ताह ही काळाची गरज बनली आहे। त्या माध्यमातून अध्यात्माचे विचार येणाऱ्या पिढीसाठी मौलिक ठरणार आहेत, असे प्रतिपादन आयुर्वेद सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांनी मांडले। बुरुडगाव रोड येथील फुलसौंदर मळा येथे अखंड हरिनाम सप्ताह अंतर्गत काल्याची हंडी हरिभक्तपरायण अमोल महाराज जाधव व आयुर्वेद सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते फोडण्यात आली। या प्रसंगी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, भिंगार बँकेचे संचालक विष्णू फुलसौंदर, शीतलताई संग्राम जगताप, नगरसेविका सुनीता फुलसौंदर, अश्विनी लोंढे, नगरसेवक गणेश कवडे, दत्ता गाडळकर, महेंद्र पडोळे, अंबादास गारुडकर, प्राध्यापक संजय गारुडकर, राजेंद्र फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, LK आव्हाड, कारभारी सुपेकर, इंजिनियर अनिल साळुंके, संजय चाफे, पुरुषोत्तम चाफे, बाळासाहेब उबाळे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अमोल महाराज जाधव त्यांना बघितलं मला पांढऱ्याच आठवतो। खरंच पांढऱ्यासारखंच व्यक्तिमत्व आहे आणि गेल्या 27 वर्षापासून महाराज आपल्यामध्ये आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा सप्ताह ते सांभाळतात म्हणजे तुमचा सप्ताह आहे महाराज। तर हा सप्ताह असा व्यक्तिगत हो, या सप्ताहासाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले, मंदिर झाडण्यापासून तर मंदिराच्या पूजेपासून रांगोळी काढण्यापासून तर विना घेतलं, स्वयंपाक करण्यापर्यंत अन्नदाते सर्व देणगीदार सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो आणि भविष्यातही आपली अशी साथ आम्हाला मिळावी अशी परमेश्वराला प्रार्थना करून माझं मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्ञानेश्वरी पारायण आपले फुलसुंदर कालबातप्रमाणे संपूर्ण होत आहे आणि जाधव महाराजांचं निश्चित पडलेले सगळे देशांनी एकदम शांततेने पद्धतीने ऐकलेले आहेत। निश्चित महाराज प्रत्येक कीर्तनाच्या ठिकाणी मंदिरात महिलांचे असतात, त्यांची आसनं पण गरजेचं आहे। पुरुष मंडळी कामानिमित्त शक्ती रूपेने ज्यावेळेस महिला या ठिकाणी एकदम पूर्ण ताकदीने घर संसारासाठी सांभाळतात, त्यांना निश्चित त्यांचं कौतुक करणं देखील गरजेचं आहे। आणि महाराजांनी जे सांगितलं ते निश्चित महाराज आत्ताच्या ह्या कलियुगामध्ये किंवा वरती म्हणजे महाराज लोकांवर आणि ह्या शक्तिरूपी महिलांच्या स्वरूपात ज्या या ठिकाणी घर सांभाळतात त्यांच्यावरची खूप मोठी जबाबदारी आपण आजकाल पाहतो की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे काही ना काही विषय चाललेले असतात। तुम्ही संस्कार जे या ठिकाणी कीर्तनात सांगता ते महिलांनी जर का घरी प्रत्येक ठिकाणी तुम्ही दुर्बल नाही आहात की जन्म घालण्याचा अधिकार फक्त या शक्तीकडे आणि तो अधिकार तुमचा कुणीच घेऊ शकत नाही। त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कीर्तनात काही गोष्टी ऐकता ते बाकीच्या महाराजांनी विनोद आणि अशा गोष्टी सांगितल्या, खरी शक्ती तुम्हीच आहात आणि तुमच्यावर संस्कार घडवण्याची जबाबदारी पूर्ण तुमच्यावर आहे। आणखी उद्या त्याला कोणताही मुलगा घडला किंवा नाही घडला तर ते जबाबदारी तुम्हाला सगळेजण घेऊन की आईचं लक्षण होतं। निश्चित ते करत असताना तुम्हीच हे ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी बालकडू महाराज त्या ठिकाणी पाजतात ते आपण नीट ऐकून त्या ठिकाणी आता मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण पाहतो की तरुण मंडळी सुद्धा शहरातून येते, पण ही सत्तेची प्रथा प्रत्येक खेडेगावातच टिकून आहे। आपल्या नगर शहरात बऱ्यापैकी जे बाजूचे भाग आहेत म्हणजे तिथं तो सप्ताह चालू आहे आणि ज्या ठिकाणी 27 वर्ष आहे की तो सप्ताह चालू आहे, तर निश्चित जसं शहरीकरण वाढेल तर ही प्रथा मोडली नाही पाहिजे। हे आताच्या जी आपण म्हणतो जिनजी पिढी यांना निश्चित हे सांगणं गरजेचं आहे, कारण आपण पुण्यासारख्या शहरात ज्यावेळेस जातो तर त्या ठिकाणी आत्महत्येचे प्रमाण का वाढलेले आहे की हे महाराजांचे हे शब्द त्यांच्या कानावरच पडत नाही। आणि खरा जो आपण म्हणतो की संसार कसा केला पाहिजे, काटकसरीने कसं केलं पाहिजे, नवरा बायकोचा एकमेकांवर विश्वास कसा राहायला पाहिजे, तर ती
कमतरता शहराच्या ठिकाणी जर गेलं तर कारण की ते मायक्रो कुटुंब झाले की नवरा बायको मुलं तर ते मुलं वगैरे मोठं झाले किंवा आई बाबा ही संस्कृती फक्त आपल्या खेड्यात आहे की एकत्रित कुटुंब का पाहिजे, सगळ्या गोष्टी का पाहिजे, का केलं पाहिजे हे गरजेचं आहे. त्यामुळे महाराजांचे कीर्तन होणं गरजेचं आहे आणि कीर्तनात महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं आहे. तरच आपली संस्कार टिकन, आपली संस्कृती टिकन, आपली पिढी पुढची येणारी टिकन. तर एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि भगवान भाऊंनी या ठिकाणी भयांना बोलवतं, काही कारणासाठी येऊ शकले नाही. त्यामुळे महाराजांची सर्व आल्या समाजाची आणि भगवानभाऊची या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो. त्या ठिकाणी आमचं जगताप परिवाराचं तुमच्या सगळ्यांवर प्रेम असं राहणार आहे. त्याची काही काळजी करू नका. आम्ही देखील वारकरी आहोत. आपली मैत्री तर जुनी आहेच, पण त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक कार्यक्रमात हजर आहोतच. हा कार्यक्रम मुख्यतः चांगल्या पद्धतीने घेतला आहे. तरी मी आपण या ठिकाणी बोलत आहे मी आपल्या सगळ्यांचा आभारी. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.